हॅलो मंडळी, सो कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर आज आम्ही चाललोय मस्तपैकी हिडन प्लेस एक्सप्लोर करायला आणि ते कुठे कुठे जाणार आहे तुम्हाला पुढे कळेलच. तर आम्हाला जेवढं आज कव्हर करता येईल अंबरनाथ, बदलापूर आम्ही हिडन स्पॉट कव्हर करणार आहे आणि जे ट्रेंडिंग आहेत इंस्टावर सध्या चालले ते सध्या कव्हर करणार आहेत. सो आता आम्ही निघालोय. एक शिव मंदिर आहे अंबरनाथ बदलापूरच्या मध्येच, तिथे जायला निघतोय. ते कुठे तुम्हाला पुढे कळेलच. तर यासाठी ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा. सो मॅडम आल्यात, आपण आता पटकन इथून निघूया बिकॉज शिव मंदिरचा टायमिंग तो कमी आहे. आय थिंक 12 ते 4 ते मंदिर बंद असतं, तर त्याआधी आपण तिथे पोहोचूया. सो आपण तिथे डायरेक्ट भेटूया. तर आता आपण आहे अंबरनाथ बदलापूर रोडला. तिथून जाणार आपला फर्स्ट टर्न मारायचा आहे सूर्योदय नगरला. तर चला आपण जाऊया आतमध्ये. चले ड्रायव्हर. तर मंडळी आम्ही फायनली इथे पोहोचलोय मंदिराकडे. आता काहीच पायऱ्या चढून आम्हाला वरती जायचं आहे. अँड तुम्ही इथलं लोकेशन बघू शकता. इथे पूर्ण शांती आहे. सो आपण वरती जाऊया आणि दर्शन घेऊया. तर म्हणजे हे आहे अंबरनाथचं सिस्टर्सचं शिव मंदिर आणि इथला टायमिंग तुम्ही बघू शकता. सकाळी 8 ते दुपारी 12चा टायमिंग आहे आणि सायंकाळी 4 ते 8:30चा टायमिंग आहे. आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता. किती सुंदर आहे, शांतता आहे आणि खूप छान वाटतंय. तर आम्ही एवढ्या पायऱ्या चढून वर आलोय आणि आता आपण दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. या मंदिराला मी आधी सुद्धा आलेली. मी आधी माझ्या भावाबरोबर आली आणि आता मी सेकंड टाइम आली आहे. आणि इथे खरंच खूप सुंदर वाटतंय, प्रसन्न वाटतंय. आजूबाजूला थंडगार हवा आहे, पूर्ण हवा सुटली आहे, पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात आहे. पूर्ण अराउंड आजूबाजूला झाडच झाड आहे, पूर्ण निसर्ग आहे, जंगल टाईप. आणि मध्ये शिव मंदिर आहे, त्याच्यामुळे खरंच खूप सुंदर व्ह्यू आलाय ड्रोनने. तुम्ही ड्रोन शूट बघालच. आणि इथला टायमिंग पण तुम्हाला सांगितलं त्याच टायमावर या, बिकॉज मध्ये दुपारी हे बंद असतं. आणि स्टेशन पासून पण तुम्ही ऑटोने सुद्धा येऊ शकता किंवा तुमची प्रायव्हेट
रिक्षा या समथिंग स्कूटी कार घेऊन सुद्धा येऊ शकता, बिकॉज अगदी जवळच आहे. तर वाट कसली बघताय, लवकर इथे व्हिजिट करा आणि तुम्हाला इथे कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आम्हाला तिथे खरंच खूप छान वाटलं. इथून फक्त जास्त पायऱ्या पण नाहीये, खूप कमी पायऱ्या, ते तुम्ही इझिली चढू शकता. आणि आतमध्ये जेव्हा आपण वरती जातो तेव्हा वरती गेल्यावर तिथे शांतपणे बसल्यावर खरंच खूप प्रसन्न वाटतं, रिलॅक्स वाटतं आणि असं वाटतं की इथेच बसून राहावं शांतपणे. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला एवढी हवा सुटली आहे, एवढा गारवा आहे की त्याने खरंच खूप सुंदर वाटतंय. तर इथला मी ऍड्रेस कॅप्शनमध्ये देईलच, तुम्ही पण इथे लवकर व्हिजिट करा. आणि आता आपण जाणार आहे वेगळ्या दुसऱ्या लोकेशनला. तर आपण हा व्हिडिओ टाकणार आहे पार्ट 1 मध्ये, सो आपण आता सुरू करूया पार्ट 2 ला.